की आम्हाला 400 पार का जायचं आहे, तर आम्हाला भारतामध्ये मोठे बदल करायचे, संविधानिक बदल हवे. मी दावा केलाय की आम्ही 400 पार जात आहोत आणि 400 पार जरी नाही गेलो तरी आम्ही 370 तर येतच आहोत. तर हा आकडा कुठून येतो 370चा? 2/3 मेजॉरिटी यांना याच्यासाठी हवी कारण या देशाचं संविधान त्यांना हटवता यावं. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे की या देशामध्ये राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे. हे देवेंद्र फडणवीसाचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे. IAS IPS डॉक्टर इंजिनियर बाहेर पडायचे, पण आत्ताच्या शैक्षणिक क्षेत्रामधनं RSSचे कार्यकर्ते बाहेर पडतात. आज सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला विचारलेलं आहे. म्हणजे आज इलेक्शन कमिशनकडे याची उत्तरं नाहीत की बाबा 58% लोकांनी जर मतं दिली तर ती काउंटिंग होईपर्यंत, निकाल येईपर्यंत ती 70% कशी जात आहेत. आणि आम्हाला सांगा की या देशाला हिंदू राष्ट्र केल्यानंतर मग या देशातले बौद्ध कुठे जाणार आहेत, या देशातले सिख कुठे जाणार आहेत, या देशातले ख्रिश्चन कुठे जाणार आहेत. आणि हे सगळ्या धर्मांच्या लोकांचा हा देश आहे. हा देश त्यांचाही आहे ज्यांचा कोणता धर्म नाही.